तुम्ही रोज अफर्मेशन्स बोलता, मी सक्सेसफुल आहे, मी कॉन्फिडंट आहे. पण एक प्रश्न आहे, खरंच याने काही फरक पडतो का? की हे फक्त स्वतःला फसवणं आहे? आज आपण यामागचं सायन्स समजून घेणार आहोत आणि शेवटी तुम्हाला कळेल अफर्मेशन्स काम करतात, पण कसं? अफर्मेशन्स मागचं खरं सायन्स, लोकं का फेल होतात आणि 21 दिवसात आयुष्य कसं बदलतं? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक चॅलेंज देणार आहे, जे तुमची सगळी थिंकिंग बदलून टाकेल. ब्रेन कसं काम करतं? मित्रांनो, आपल्या ब्रेनचे 2 भाग आहेत. पहिला कॉन्शियस माइंड, हा तो भाग आहे जो आत्ता माझं बोलणं ऐकतोय, निर्णय घेतो, विचार करतो. दुसरा सबकॉन्शियस माइंड, हा भाग 24 तास झोपेतही काम करतो. तुम्ही सकाळी उठता, दात घासता, चालता, हे सगळं कोण करतो? तर ते सबकॉन्शियस माइंड. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते. तुमचं जे जीवन आहे ते तुमचा सबकॉन्शियस माइंड घडवतो. तुमचा सबकॉन्शियस माइंडमध्ये जे बिलीफ्स आहेत, मी गरीब आहे, मी वर्थलेस आहे, मला कधीच सक्सेस मिळणार नाही, तुमचा ब्रेन ते सत्य मानतो आणि तुम्हाला तिथेच ठेवतो. अफर्मेशन्स म्हणजे नक्की काय? अफर्मेशन्स म्हणजे पॉझिटिव्ह थॉट्सची रिपिटिशन. तुम्ही एखादी गोष्ट वारंवार सांगितली की ब्रेन ती ॲक्सेप्ट करतो. हे मॅजिक नाही, हे सायन्स आहे. याला म्हणतात न्यूरोप्लास्टिसिटी. तर न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय? न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे आपला ब्रेन स्वतःला बदलू शकतो. एकेकाळी सायंटिस्ट म्हणायचे की ब्रेन फिक्स असतो, बदलत नाही. पण आता रिसर्च सांगतो, रिपिटिशनमुळे ब्रेन नवे कनेक्शन्स बनवतो. सिंपल उदाहरण सांगते. तुम्ही लहान असताना सायकल चालवायला शिकलात, बरोबर? पहिल्यांदा पडलात, बॅलन्स गेला, भीती वाटली, पण वारंवार प्रॅक्टिस केली आणि आता सायकल चालवणं ॲटोमॅटिक झालं. तुमचं ब्रेन तेच अफर्मेशन्सबाबत करतं. सुरुवातीला ब्रेन म्हणतो हे खरं नाही, पण तुम्ही रोज इमोशनली, कन्सिस्टंटली सांगत राहिलात तर ब्रेन हळूहळू ते सत्य मानायला लागतो. आणि जेव्हा ब्रेन सत्य मानतो, तुमचं बिहेवियर बदलतं, डिसिजन्स बदलतात, आयुष्य बदलतं. लोक का फेल होतात? मग प्रश्न येतो, लोक ट्राय करतात, पण रिझल्ट्स का येत नाहीत? यासाठी 3 मोठ्या चुका आहेत. चूक नंबर 1, कन्सिस्टन्सी नाही. 2-3 दिवस केलं, मग सोडून दिलं. मित्रांनो, ब्रेन बदलायला कमीत कमी 21 दिवस लागतात. तुम्ही 3 दिवसात जिम सोडता, मसल्स येतात का? तर नाही. अफर्मेशन्स पण तसंच आहे. चूक नंबर 2, इमोशन नाही. लोक रोबोटसारखं म्हणतात, मी यशस्वी आहे, मी यशस्वी आहे, पण आतमध्ये काहीच वाटत नाही. सबकॉन्शियस माइंड फीलिंग्सला रिस्पॉन्ड करतो, शब्दांना नाही. तुम्ही जेवढ्या जास्त इमोशनने सांगाल, तेवढा जास्त इम्पॅक्ट होईल. चूक नंबर 3, डाऊट घेणे. सांगतानाच मनात येतं, हे काय काम करणार? डाऊट म्हणजे सबकॉन्शियस माइंडला ब्लॉक करणं. एक हात ॲक्सेलेटरवर, एक हात ब्रेकवर, गाडी पुढे जाणार का? नाही. तसंच डाऊट असेल तर अफर्मेशन्स काम करणार नाहीत. त्याची योग्य पद्धत समजून घेऊया. आता सांगते एक्झॅक्टली कसं करायचं. तर स्टेप 1, वेळ ठरवा. दिवसातून 2दा, सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी, कारण यावेळी ब्रेन सगळ्यात जास्त रिसेप्टिव्ह असतो. स्टेप 2, आरशासमोर उभे राहा. आरशात स्वतःच्या डोळ्यात बघत सांगा. हे थोडं अनकम्फर्टेबल वाटेल सुरुवातीला, पण हे सगळ्यात पॉवरफुल टेक्निक आहे. स्टेप 3, प्रेझेंट टेन्स वापरा. मी यशस्वी होईन हे चुकीचं, मी यशस्वी आहे हे बरोबर. ब्रेन फ्युचर समजत नाही, फक्त प्रेझेंट समजतो. स्टेप 4, फील करा. शब्द सांगत असताना ती फीलिंग्स आणा. कल्पना करा की ते आधीच घडलंय. तुमच्या चेहऱ्यावर स्माईल असू द्या. ती एनर्जी ब्रेनला सिग्नल देते. स्टेप 5, 21 दिवस सोडू नका. पहिले 7 दिवस कठीण वाटतील. 8 ते 14 दिवसात थोडा फरक जाणवेल. 21व्या दिवशी तुम्हाला स्वतःच बदल दिसेल. आणि हे अफर्मेशन्स वापरा. मी दररोज ग्रो करतोय. माझ्याकडे सगळ्या यशाची क्षमता आहे. मी पॉझिटिव्ह, कॉन्फिडंट आणि कॅपेबल आहे. माझं आयुष्य सुंदर आणि यशस्वी आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमचे विचार तुमचं भविष्य घडवतात. जर तुम्ही रोज निगेटिव्ह विचार केलात तर तुमचं ब्रेन तुम्हाला तिकडे नेईल. जर तुम्ही रोज पॉझिटिव्ह अफर्म केलात, तुमचं ब्रेन त्या दिशेने काम करायला लागेल. तर 21 डे चॅलेंज ॲक्सेप्ट करायला तयार आहात का? खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 21 डे चॅलेंजची लिंक दिली आहे आणि आजपासून सुरू करा. उद्यापासून नाही, आजपासून. कमेंटमध्ये लिहा, मी सुरू करतो. हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या मित्राला शेअर करा ज्याला आयुष्यात चेंज हवं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण इथे रोज येतात जीवन बदलणारे विचार. धन्यवाद.